नमस्कार मंडळी. काल मी तुमच्यासोबत या चकलीची भाजणी शेअर केली होती. तर त्याच्याच मी चकल्या करते. तर त्यासाठी मी 1 किलो पीठ घेतलंय. प्रमाण योग्य घेतलं तर चकली अजिबात चुकणार नाही. तर मी 1 किलो पीठ घेतलंय आणि त्याच्यासाठी 1.25 लिटर पाणी घेतलंय. त्याच्यामध्ये ओवा, हळद, हिंग आणि 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आता 6 चमचे घरगुती तिखट घेतलंय. तर अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि ओवासुद्धा टाकलेला आहे 1 चमचा. आता या पाण्याला छान उकळी येऊन दिली आणि त्याच्यामध्ये 1 किलो भाजणीचं पीठ आहे ते ओतून घेतलं आहे. आता गॅस आधी मी बंद केला आणि त्याच्यानंतर त्यात पीठ सोडलेलं आहे आणि हे पीठ छानपैकी ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. हे असं मिक्स झालं की मग त्याच्यावर झाकून ठेवायचं अर्ध्या तासासाठी. आता अर्ध्या तासानंतर हे पीठ गरमच असतं, तर गरम असतानाच याला ना छान मळून घ्यायचं. एक जीव झालं पाहिजे, मळणं खूप महत्त्वाचं आहे. या चकल्या ना खूप टेस्टी होतात आणि खूप मस्त होतात. अजिबात बिघडणार नाही जर तुम्ही असंच केलं तर. आता हे माझं सगळं पीठ मळून झालं आहे. आता लागेल तसं पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने या सोऱ्यामध्ये टाकायचं. जर का तुमच्याकडे पितळेचा सोऱ्या असेल ना, तर त्याला काटे खूप छान येतात. याला पण आलेत नंतर. चला तर मग आता मला प्रथमेश मदत करतोय चकल्या करण्यासाठी आणि हे पीठ ना थोडं कडक होतं. अजिबात घाबरू नका. एखादी चकली करून बघा आणि ती जर का खाताना अगदीच कडक लागली ना, तर प्रत्येक वेळी सोऱ्यामध्ये टाकताना थोडंसं तेल टाका आणि ते पीठ परत एकदा मळून घ्या प्रत्येक वेळी आणि त्याने चकल्या करा. खूप टेस्टी आणि कुरकुरीत, एकदम परफेक्ट कुरकुरीत कडक अशा ह्या चकल्या होतात. तर नक्की करून बघा. हे जर तुम्ही योग्य प्रमाण घेतलं ना, तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही. नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.